शेतकऱ्यांनी लादलेल्या नवीन कायद्याचा या सरकारचं करायचं काय? नवीन नियमांचा या सरकारचं करायचं काय? लागू केल्याबद्दल त्यांचा या सरकारचं करायचं काय? ताकद कुणाची? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो। आज या ठिकाणी रिक्षावाले, टॅक्सीवाले, टी परमिट, ओला उबेरवाले सगळे जे टी परमिट गाड्या आहेत हे सगळे एकत्र येऊन आम्ही आज त्यांना निवेदन व पुढचा इशारा दिलाय की 2 वेळा आत्तापर्यंत आम्ही यांच्याकडे मागणी केली का या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या, पण RTO आणि प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देण्यास नकार करते। त्यामुळे आज आम्ही यांना इशारा दिलाय की जर लवकरात लवकर याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही नक्कीच एक मोठा ठिय्या आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे। या कल्याणमध्ये चक्का जाम केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे, अवजड वाहतूक सेना व रिक्षा टॅक्सी चालक सेना गप्प बसणार नाही। प्रामुख्याने काय कारण आहे की जेणेकरून तुम्हाला हे आंदोलन करावं लागतं? काय तुमच्या मागण्या सर्वप्रथम तर या आहेत की जे 50 रुपये यांनी पासिंगसाठी जे लेट होत आहे ते चार्जेस जे प्रतिदिन लावलेत हे रद्द करण्यात यावेत। रिक्षावाले, टॅक्सीवाले ही सामान्य माणसं, सामान्य जनता आहे। आज कसे ते त्यांचं घर चालवत आहेत हे त्यांनाच माहिती आहे। रोड टॅक्स भरा, इन्शुरन्स काढा, त्याच्यानंतर फिटनेस आहे, प्रोफेशनल टॅक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन टॅक्स लागू करून यांना त्रास द्यायचं काम फक्त चालवलेलं आहे या सरकारने। तर ह्याकडे कोणी बघायचं, कोणी लक्ष द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून आम्ही हे प्रश्न घेऊन आज RTOकडे आलो होतो। गाडी चालवता नेमकं तुम्हाला किती? मी एक लक्ष्मीकांत कासार माझं नाव आहे। मी एक टुरिस्ट गाडी व्हेकल ड्रायव्हर आहे। माझा एक असा गोष्टी आहे, लॉकडाऊनमध्ये माझ्या 2 वर्ष 2.5 वर्ष गाडी उभी होती, तेव्हापासून मी पासिंग थांबलेली माझी। त्याच्यानंतर आहे ना मी गाडी जरा आता टॅक्स बिल भरल्यानंतर त्याचा पुढचा प्रोसिजरमध्ये पासिंग करायचा वेळे मी गेलो RTOला। गेल्यानंतर मला त्यांनी पासिंग करून देत नाही आहे। 2 अर्ज दिलेले, अजून माझ्याकडून सरकारकडून का आदेश भेटत नाही आहे। अजून आमचं बायको पोरा शाळांचं शिक्षण कसं करायचे, आता 3 ते 4 महिने झाले मी घरी बसलेलो। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।